तुम्ही अशी गोष्ट ऐकली आहे का? एक विद्येचा देव, ज्ञानाचा अधिपती सातत्याने 9 दिवस काम करत राहिले आणि तिथूनच सुरुवात झाली एका भव्य उत्सवाची। तर ही आहे गणेश विसर्जनाची एक पौराणिक कथा। महाभारत लिहिताना महर्षी वेदव्यास यांनी विचार केला, त्यांचे हे महाकाव्य कोण बरं लवकरात लवकर पूर्ण करून देईल, आणि तेही स्वतः अर्थ समजून आणि समजावून। तेव्हाच त्यांना ज्ञानाची आणि बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पांची आठवण झाली। परंतु बाप्पांची एक अट होती, एकदा लेखन सुरू केले तर मध्ये थांबायचे नाही। व्यासांना ही अट मंजूर होती। ते म्हणाले, मी डोळे बंद करून महाकाव्य सांगत जाईन, मात्र प्रत्येक श्लोकाचा अर्थ तू सांगशील। व्यासांनी पूर्ण 9 दिवस काव्याचे कथन केले। गणपती बाप्पांनी देखील न थांबता लेखन केले, पाणीही घेतले नाही। व्यासांनी जेव्हा 9 दिवसांनी डोळे उघडले, गणपती बाप्पांचे शरीर उष्णतेने तापलेले होते आणि म्हणूनच बाप्पांना थंडावा मिळावा म्हणून व्यासांनी त्यांचे नदीमध्ये विसर्जन केले। तेव्हापासूनच गणेशोत्सव 10 दिवसांचा ठरला आणि शेवटच्या दिवशी बाप्पाचे पाण्यात विसर्जन केले जाते। बोला गणपती बाप्पा मोरया।